त्या रात्री मी प्रवासाला निघालो तेव्हा वातावरण अगदी सामान्य होतं. पुण्याहून कोल्हापूरकडे गाडी चालवत जाणं माझ्यासाठी काही नवीन नव्हतं. कामाच्या निमित्ताने हा रस्ता मी अनेकदा पाहिला होता आणि म्हणूनच त्या रात्रीही मला काही विशेष वाटलं नाही. फक्त थोडा उशीर झाला होता. ऑफिसमधून बाहेर पडताना 10:30 वाजलेले आणि मी ठरवलं की मध्ये कुठे थांबण्यापेक्षा सरळ रात्रीच ड्राईव्ह करून पोहोचावं. शहर मागे पडत गेलं तसं ट्रॅफिक कमी होत गेलं आणि हायवेवर एक वेगळी शांतता पसरली. अधूनमधून एखादा ट्रक किंवा कार दिसत होती, पण बाकी सगळं शांत. गाडीत हलकं संगीत चालू होतं आणि मी रिलॅक्स होऊन ड्राईव्ह करत होतो. सुरुवातीचे 2 ते 3 तास अगदी नॉर्मल गेले, काही विशेष घडलं नाही. पण साधारण अर्धा प्रवास झाल्यावर वातावरण बदलायला लागलं. सुरुवातीला फक्त इतकंच जाणवलं की हवेत गारवा वाढलाय. AC बंद केला तरी गाडीत थंडावा जाणवतोय. घाटाचा भाग जवळ येत असल्यामुळे असं होतं म्हणून मी ते दुर्लक्ष केलं. पण काही मिनिटांतच समोरचा रस्ता अस्पष्ट दिसायला लागला. हलकसं धुकं पसरायला लागलं होतं. मी स्पीड कमी केला. पुढे जसजसा जात राहिलो तसं धुकं वाढत गेलं, इतकं की हेडलाईट्स लावूनही रस्ता स्पष्ट दिसत नव्हता. प्रत्येक काही सेकंदांनी मला गाडी हळू करावी लागत होती. त्यावेळी माझी थोडी चिडचिड झाली. आता याच वेळी धुकं यायचं होतं का? मी स्वतःशीच पुटपुटलो. मोबाईल काढून GPS पाहिला. नेटवर्क कुमकुवत होतं, पण रस्ता दाखवत होतं. तसं तर सगळं नॉर्मल दिसत होतं, म्हणून मी ठरवलं की हळू चालवत जाऊ, पण थांबायचं नाही. काही किलोमीटर पुढे गेल्यावर मात्र एक विचित्र गोष्ट जाणवली. आजूबाजूला पूर्ण शांतता होती आणि ती खूपच जास्त वाटत होती. साधारणपणे हायवेवर किमान एखादी तरी गाडी दिसते, एखादा हॉर्न ऐकू येतो, पण इथे काहीच नव्हतं. मी रिअरव्ह्यू मिररमध्ये पाहिलं, मागेही काहीच नाही. त्या क्षणी मी पूर्णपणे एकटाच होतो. ही जाणीव थोडी अस्वस्थ करणारी होती. मी गाण्याचा आवाज वाढवला, पण काही मिनिटांतच नेटवर्क गेलं आणि पुन्हा शांतता पसरली. आता गाडीत फक्त इंजिनचा आवाज आणि बाहेरचं घनदाट धुकं एवढंच काय ते उरलं होतं. थोड्याच वेळात मला एक पिवळ्या रंगाचा फलक दिसला. तो थोडासा वाकलेला होता. मी गाडी हळू केली आणि त्यावर लक्ष दिलं. त्यावर लिहिलं होतं, घाटाचा रस्ता सुरू होतोय, सावधगिरी बाळगा. जे अगदी नॉर्मल होतं, पण त्याच्या खाली आणखी एक ओळ होती, पर्यायी रस्ता उजवीकडे. ही ओळ मला थोडी वेगळी वाटली. मला आठवत नव्हतं की या रस्त्यावर असा कोणताही पर्यायी मार्ग आहे. मी हा घाट अनेकदा पार केला होता. मी पुन्हा GPS पाहिला. त्यावर अजूनही सरळ जायचा मार्ग दाखवत होता. उजवीकडे काहीही दाखवत नव्हतं. काही सेकंद मी तसाच थांबलो. विचार करू लागलो. कदाचित नवीन रस्ता असेल असं स्वतःला समजावलं. समोरच काही अंतरावर उजवीकडे एक छोटासा कच्चा रस्ता दिसत होता. खूपच अरुंद, पण पूर्णपणे अंधारात हरवलेला. त्या क्षणी माझ्या डोक्यात 2 विचार होते. सरळ घाटात जाऊन धुक्यात ड्राईव्ह करणं किंवा हा पर्यायी रस्ता घेणं. मला वाटलं कदाचित हा शॉर्टकट असेल आणि इथे धुकं कमी असेल. आणि तिथेच मी चुकीचा निर्णय घेतला. मी गाडी उजवीकडे वळवली. तो रस्ता सुरुवातीला साधाच वाटला, थोडा खडबडीत, पण चालवता येईल असा. मी कमी वेगात गाडी पुढे नेत होतो. धुकं अजूनही होतं, पण थोडं हलकं वाटत होतं. पहिल्या काही मिनिटांत सगळं ठीक होतं, पण नंतर मला जाणवायला लागलं की हा रस्ता काहीतरी वेगळाच आहे. सर्वात आधी लक्षात आलं की रस्त्यावर कुठलेही मार्किंग नव्हते, ना साईडला पांढऱ्या पट्ट्या, ना काही साईन बोर्ड. फक्त एक अरुंद काळपट रस्ता आणि दोन्ही बाजूंना दाट झाडी. मी GPS पुन्हा पाहिला. स्क्रीनवर माझं लोकेशन दिसत होतं, पण रस्ता गायब होता.
फक्त एक निळा डॉट रिकाम्या जागेत हलताना दिसत होता. काय चाललंय हे माझ्या तोंडून नकळत निघालं. मी गाडी थांबवावी का असा विचार करत होतो, पण मागे वळायला जागाच नव्हती. रस्ता खूपच अरुंद होता, म्हणून मी पुढे चालवत राहिलो. काही मिनिटांनी मला रस्त्याच्या डाव्या बाजूला एक जुनं मोडकळीस आलेलं माइलस्टोन दिसलं. मी गाडी थोडी जवळ नेली. त्यावर काही अक्षरं कोरली होती, पण अर्धी मिटलेली. त्यावर फक्त दुसरा शब्द दिसत होता, नगर. कोणतं नगर हे काहीच कळत नव्हतं, कारण पहिला शब्द पुसला गेला होता. मी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि पुढे निघालो. आता वातावरण आणखी विचित्र होतं. धुकं अचानक पुन्हा दाट झालं, इतकं की हेडलाईट्स फक्त काही फुटांपर्यंतच प्रकाश टाकत होते. मी खूप हळू चालवत होतो. अचानक मला रस्त्याच्या मधोमध काहीतरी हलताना दिसलं. मी पटकन करकचून ब्रेक दाबला. गाडी थांबली. सगळं काही शांत झालं. समोर काही सेकंदांसाठी मला असं वाटलं की एखादी व्यक्ती उभी आहे, पण ते लगेचच दिसेनासं झालं. मी काही क्षण स्तब्ध झालो. बहुतेक भास झाला आपल्याला, मी स्वतःला सांगितलं. पुन्हा गाडी चालू केली, पण आता माझं लक्ष पूर्णपणे समोर रस्त्यावर होतं. काही अंतर गेल्यावर मला अचानक एक गोष्ट जाणवली. मी जिथून आलो होतो तसंच एक वळण पुन्हा समोर आलं. तोच झाडांचा पॅटर्न, तोच छोटा दगड रस्त्याच्या कडेला. मी गाडी थांबवली. नाही, हे शक्यच नाही. मी मागे पाहिलं तर फक्त गडद धुकं. पुढे पाहिलं तर तोच रस्ता. माझ्या अंगावर सर्रकन काटा आला. मी GPS पाहिलं. आता स्क्रीन पूर्णपणे ब्लँक होती. ना नेटवर्क, ना मॅप, फक्त काळोख. त्या क्षणी मला पहिल्यांदा स्पष्ट जाणवलं, मी चुकीच्या ठिकाणी आलो आहे. मी गाडी रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न केला, पण काही सेकंदातच मागे पूर्ण धुकं पसरलं आणि काहीच दिसेनासं झालं. मी थांबलो. आता एकच पर्याय होता, पुढे जाणं. मी खोल श्वास घेतला आणि गाडी पुढे चालवली. त्यावेळी माझ्या मनात एक विचित्र भावना सुरू झाली. जणू काही कोणीतरी मला बघतंय. गाडीच्या बाहेर, त्या धुक्याच्या आत कुठेतरी. मी खिडकीतून बाहेर पाहायचा प्रयत्न केला, पण काहीच दिसत नव्हतं. तरी ती भावना वाढत होती. मी स्पीड थोडा वाढवला आणि अचानक गाडीच्या उजव्या बाजूला धुक्याच्या आत मला एक आकृती दिसली. एक माणूस सदृश्य आकृती. तो रस्त्याच्या बाजूला उभा होता, पूर्ण स्थिर, हलत नव्हता. मी गाडी हळू केली. तो माझ्याकडे पाहत होता का हे कळत नव्हतं. त्याचा चेहरा मात्र धुक्यात झाकलेला. एखादा वाटसरू असेल तर. मी काही सेकंद गाडी थांबवली. मनात विचार आला, कदाचित मदत मिळेल. मी खिडकी थोडी खाली केली आणि विचारलं, भाऊ, हा रस्ता कुठे जातो? त्या क्षणी तो हळूहळू डोकं वर करू लागला आणि त्याचा चेहरा पूर्णपणे रिकामा होता. ना डोळे, ना तोंड, फक्त पांढरट सपाट चेहरा. माझं हृदय जोरजोरात धडधडायला लागलं. मी पटकन खिडकी वर केली, गाडी गिअरमध्ये टाकली आणि पूर्ण स्पीडने पुढे निघालो. रिअर व्ह्यू मिररमध्ये पाहिलं तर तो अजूनही तिथेच उभा होता, हलत नव्हता. त्या क्षणी मला एका गोष्टीची खात्री पटली. मी ज्या रस्त्यावर आलो होतो तो रस्ता सामान्य नव्हता आणि आता मी तिथून बाहेर कसा पडणार हे मला अजिबात समजत नव्हतं. मी गाडी पुढे वेगात चालवत होतो, पण मन पूर्णपणे अस्थिर झालेलं. काही सेकंदांपूर्वी जे मी पाहिलं होतं त्याचं स्पष्टीकरण देणं अशक्य होतं. स्वतःला वारंवार समजावण्याचा प्रयत्न करत होतो की कदाचित तो भास असेल, डोळ्यांची फसवणूक असेल, पण आतून एक आवाज सांगत होता की ते खरं होतं. त्या माणसाचा रिकामा सपाट चेहरा आणि तो हल्लाही नव्हता. जणू काही त्याचं काम फक्त मला पुढे पाठवणं होतं. मी जितका विचार करत होतो तितकी भीती वाढत होती. रस्ता अजूनही तसाच अरुंद
आणि ओसाड होता. धुकं आता अधिक जड वाटत होतं. हेडलाईट्सचा प्रकाश काही फुटांपलीकडे जातच नव्हता. मी वेग कमी केला. आता वेगाने जाण्याचा काही उपयोग नव्हता. प्रत्येक सेकंद काळजीपूर्वक जगावा लागणार होता. माझे हात स्टिअरिंगवर घट्ट झालेले, डोळे सतत समोर खिळलेले आणि मनात एकच विचार, इथून बाहेर कसं पडायचं. काही वेळ उलटला, पण त्या जागेत वेळेचं भान राहत नव्हतं. अचानक मला पुन्हा एक माइलस्टोन दिसला. मी गाडी हळू केली आणि त्यावरची अक्षरं पाहून माझ्या छातीत धडकी भरली. त्यावर पुन्हा तेच अर्धवट शब्द होते, नगर. अगदी तसाच आकार, तसाच तुटलेला कोपरा. आता हा योगायोग नव्हता. मी काही अंतर पुढे गेलो आणि पुन्हा तेच वळण आलं. तोच झाडांचा पॅटर्न, तोच रस्त्याचा वाकलेला कोन. मला स्पष्ट समजायला लागलं होतं, मी एका चकव्यामध्ये अडकलो होतो. मी गाडी थांबवली. काही क्षण मी तसाच बसून राहिलो. हा रस्ता मला सोडतच नाहीये, विचार डोक्यात घुमत होता. मी पटकन गाडी रिव्हर्समध्ये टाकली आणि हळूहळू मागे घेऊ लागलो. काही सेकंद सगळं ठीक होतं, पण अचानक मागे धुकं इतकं दाट झालं की काहीच दिसेनासं झालं. शेवटी मी ब्रेक दाबून थांबलो, कारण आता मागे जाणंही शक्य नव्हतं. मी पुन्हा पुढे निघालो. प्रत्येक सेकंद जड वाटत होता. त्या वातावरणात एक विचित्र दडपण होतं. जणू काही मी इथे अनाहूत होतो आणि मला इथून बाहेर पडू द्यायची कोणाचीच इच्छा नव्हती. काही अंतर गेल्यावर मला डाव्या बाजूला काहीतरी वेगळंच दिसलं. मी गाडी हळू केली. डोक्याच्या आत एक जुनी मोडकळीस आलेली बस होती. ती पूर्णपणे गंजलेली होती. खिडक्या फुटलेल्या, टायर सपाट. स्पष्ट होतं की ती खूप वर्षांपासून तिथेच उभी आहे. मी काही सेकंद त्या बसकडे पाहत राहिलो आणि मग अचानक लक्षात आलं, बसच्या आत कोणीतरी बसलं आहे. मी डोळे मिचकावले, पुन्हा पाहिलं. हो, आत एक आकृती होती, पुढच्या सीटवर बसलेली, पूर्ण स्थिर. माझं हृदय जोरजोरात धडधडायला लागलं. नको थांबायला इथे, मन सांगत होतं, पण काहीतरी मला तिथेच रोखून धरत होतं. मी गाडी हळूच पुढे नेली आणि त्या बसच्या समोर थांबलो. हेडलाईटचा प्रकाश बसच्या आत पडत होता. त्या प्रकाशात मला ती आकृती अगदी स्पष्ट दिसली. एक म्हातारा माणूस, डोकं खाली झुकलेलं, हात गुडघ्यांवर ठेवलेले असावेत. तो हलत नव्हता. मी नकळत विचारलं, कोण आहे? त्या क्षणी तो हळूहळू डोकं वर करू लागला आणि मला दिसलं त्याचे डोळे पूर्णपणे रिकामे आहेत. मी एक सेकंदही न घालवता गाडी ॲक्सिलरेट केली आणि तिथून सुसाट निघालो. आता भीती पूर्णपणे अंगात शिरली होती. मी चुकीच्या जागेत अडकलो होतो हे केव्हा स्पष्ट झालेलं. मी पुढे चालवत राहिलो. काही वेळानंतर धुकं थोडं हलकं झाल्यासारखं वाटलं आणि मला क्षणभर आशा वाटली की कदाचित आता बाहेर पडेन. पण काही सेकंदांतच समोर पुन्हा एक फलक दिसला. तोच पिवळा फलक. घाटाचा रस्ता, सावधगिरी बाळगा आणि खाली पर्यायी रस्ता उजवीकडे. मी पूर्णपणे स्तब्ध झालो. हा तोच फलक होता जिथून मी आत वळलो होतो. म्हणजे मी पुन्हा तिथेच आलो होतो. कितीही पुढे गेलो तरी शेवटी इथेच येत होतो. मी गाडी थांबवली आणि काही सेकंद शांत बसलो. मग अचानक एक विचार आला, जर मी यावेळी आत वळलोच नाही तर? गाडी सरळ घाटाच्या दिशेने चालवली. सुरुवातीला सगळं ठीक वाटत होतं, पण काही अंतर गेल्यावर अचानक धुकं पुन्हा इतकं दाट झालं की काहीच दिसेनासं झालं. मला गाडी जवळजवळ थांबवावी लागली आणि मग रस्त्याच्या मधोमध मला आकृत्या दिसायला लागल्या. एक नाही, दोन नाही, तर असंख्य. ते सगळे लोक रस्त्यावर उभे होते, पूर्ण स्थिर, माझ्याकडे पाहत. त्यांचे चेहरे दिसत नव्हते, पण त्यांची उपस्थिती स्पष्ट जाणवत होती. मी गाडी थांबवली
कारण आता पुढे जाणं अशक्य होतं. माझे हात थरथर कापायला लागले. मी पुन्हा गाडी मागे घेतली आणि नकळत पुन्हा त्या पर्यायी रस्त्याकडे वळलो. जणू काही मला तिथे जायला भाग पाडलं जात होतं. आता मला पूर्णपणे कळलं होतं की मी गाडी चालवत असलो तरी निर्णय माझे नव्हते. हा रस्ता स्वतः ठरवत होता की मला कुठे जायचं आहे. काही वेळानंतर अचानक माझी नजर डॅशबोर्डवर गेली आणि मी थिजलो. घड्याळ अजूनही 12:17वरच होतं. मी हा रस्ता घेतला तेव्हा जी वेळ होती तीच वेळ. त्या क्षणी मला एक थंड जाणीव झाली की मी फक्त रस्त्यात अडकलो नव्हतो, मी वेळेत अडकलो होतो. गाडीच्या बाहेरचं धुकं आता जास्त जिवंत वाटत होतं. जणू काही ते मला वेढून घेत होतं. मी बाहेर पाहिलं आणि त्या धुक्यात हलकसं काहीतरी हलताना दिसलं. यावेळी एक नाही तर अनेक आकृत्या. त्या हळूहळू माझ्या गाडीच्या दिशेने पुढे सरकत होत्या आणि मला आता स्पष्ट जाणवत होतं त्या थांबणार नाहीत. त्या आकृत्या हळूहळू माझ्या दिशेने सरकू लागल्या आणि त्या क्षणी मला स्पष्ट कळलं होतं की आता मागे वळण्याचा किंवा पळण्याचा कोणताही मार्ग उरलेला नाही. मी गाडीमध्ये बसलेलो, इंजिन चालू होतं, पण शरीर पूर्णपणे गोठल्यासारखं झालं होतं. हात स्टिअरिंगवर घट्ट पकडलेले, पण त्यात ताकद उरली नव्हती. त्या धुक्यातून पुढे येणाऱ्या प्रत्येक आकृतीसोबत वातावरण जड होत होतं. जणू हवा घट्ट होत चालली होती आणि श्वास घ्यायलाही त्रास होत होता. त्या सर्व आकृत्या आता अगदी जवळ आल्या होत्या. त्यांचे चेहरे अजूनही स्पष्ट दिसत नव्हते, पण त्यांची उपस्थिती इतकी तीव्र होती की डोळे बंद केले तरी ते माझ्या समोर उभे आहेत असंच वाटत होतं. काही सेकंद मी तसाच बसून राहिलो आणि मग अचानक माझ्या डोक्यात एक विचार चमकला. गाडी नको बंद करायला. का ते मला माहीत नव्हतं, पण ती एक इन्स्टिंक्ट होती. मी ॲक्सिलरेटरवर पाय ठेवला आणि गाडी अचानक पुढे झेपावली. त्या आकृत्यांच्या मध्येच मी गाडी घुसवली आणि काही सेकंदांसाठी असं मला वाटलं की मी कोणत्या तरी गोष्टींना धडकतोय, पण कोणताही आवाज झाला नाही, कोणताही इम्पॅक्ट जाणवला नाही. जणू मी त्यांच्यामधून आरपार गेलो होतो. मी वेड्यासारखा गाडी चालवत राहिलो. आता मला रस्ता दिसत होता की नाही याचीही मला पर्वा नव्हती. फक्त पुढे जायचं होतं. काही वेळानंतर अचानक धुकं थोडं हलकं व्हायला लागलं. मला दूरवर कसलासा पिवळसर प्रकाश दिसायला लागला. सुरुवातीला मला वाटलं हा भास असेल, पण जसजसा मी पुढे गेलो तसतसा तो प्रकाश स्पष्ट होत गेला. तो एखाद्या स्ट्रीट लाईटसारखा वाटत होता. माझ्यात अचानक आशा उत्पन्न झाली. बहुतेक मी बाहेर आलो. मी स्वतःशीच पुटपुटलो. स्पीड वाढवला आणि त्या प्रकाशाच्या दिशेने गाडी चालवली. काही सेकंदातच मी त्या धुक्यातून बाहेर पडलो आणि माझ्या समोर पुन्हा हायवे होता. मी गाडी बाजूला थांबवली. काही क्षण मी काहीच केलं नाही. तसाच बसून राहिलो, कारण माझं हृदय अजूनही जोरात धडधडत होतं. हात थरथरत होते. मी हळूहळू मागे पाहिलं. तिथे आता काहीच नव्हतं. ना तो कच्चा रस्ता, ना तो फलक, ना ते धुकं. फक्त सरळ हायवे. जणू काही मी जिथून आलो होतो ते सगळं अस्तित्वातच नव्हतं. मी गाडी बाहेर पडलो. मोकळी हवा चेहऱ्यावर आली आणि मला जाणवलं की मी खरंच बाहेर आलोय. काही मिनिटं तसाच उभा राहिलो. मग परत गाडीत बसलो आणि हळूहळू पुढे निघालो. त्या रात्रीनंतर मी थेट घरी पोहोचलो, पण झोप काही लागली नाही. मन सतत त्याच विचारात अडकलेलं होतं की मी नेमकं कुठे गेलो होतो. त्या दिवसानंतर मी पुन्हा कधीही त्या रस्त्याबद्दल कोणाशी बोललो नाही. मी स्वतःलाच पटवून दिलं की ते सगळं कदाचित माझ्या थकलेल्या मनाचा खेळ असेल. पण एक गोष्ट मी आजपर्यंत विसरू शकलो नाही. त्या रात्री मी ज्यावेळी घरी पोहोचलो तेव्हा घड्याळातही 12:17 झाले होते. अगदी तीच वेळ ज्या वेळेला मी त्या रस्त्यावर वळलो होतो.
म्हणजे माझ्या आयुष्यातून काही तास गायब झालेले, किंवा कदाचित मी अजूनही त्या रस्त्यावरून पूर्णपणे बाहेर आलोच नाही. कधी कधी अजूनही रात्री गाडी चालवत असताना धोका दिसलं की मला तोच पिवळा फलक आठवतो, पर्यायी रस्ता उजवीकडे, आणि एक विचित्र भीती दाटून येते. कारण आतून कुठेतरी मला अजूनही वाटतं तो रस्ता अजूनही तिथेच आहे, आणि यावेळी जर तो पुन्हा दिसला आणि मी त्यावर गेलो तर कदाचित मी परत कधीच येणार नाही. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच TKStoryteller.com द्वारे पाठवू शकता. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता. त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच TKStoryteller.com ला भेट द्यायला विसरू नका.